चालेल. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये मी परत आपलं स्वागत करतो. इंडिया ग्रो जे आजपर्यंत आपण ऐकत आलोय आणि जे मार्केटमध्ये देत आलोय त्याचे जिवंत रिझल्ट आपण आतापर्यंत चॅनलमध्ये बघितलं. आता परत एक व्हिडिओ घेऊन आलोय. आपण एका गावामध्ये आलोय, सिल्लोड तालुक्यामध्ये, आणि आपल्यासोबत आहे तिथं सर चौधरी सर आहेत. चौधरी सरांच्या माध्यमातून आपण आलोय. सरांकडे सर आपलं नाव ज्ञानेश्वर विस्पुते सर सोबत आहे आपल्या. त्याच्यानंतर त्यांचा मुलगा ना त्यांच्या अमोल सर. बघताय मित्रांनो, हे मक्याचं पूर्ण शेत आहे, तुम्ही बघू शकता झूम करून. आणि सर बघा, याच्यामध्ये काही एक गोस्त्र वापरलेलं नाही. हे एक शेत आहे आणि एक रुटीन जनरल जे आपण रेग्युलर जे फर्टिलायझर वापरतो त्याप्रमाणे हे शेत केलेलं आहे. आणि दुसऱ्या एक शेतामध्ये मी घेऊन चाललोय. सर याला पेरणी करून किती दिवस झाले? याला आता झाले 18 दिवस. 18 दिवसापूर्वी पेरणी केलेलं शेत तुम्ही बघू शकता. सर हे दाखवा देवकर सर टोटली. तर हे बघा, हे 18 दिवसापूर्वी ही पेरणी केलेली आणि दुसऱ्या एका शेतामध्ये हे फर्टिलायझर आहे आणि दुसऱ्या इंडिया ग्रो शेतामध्ये मी तुम्हाला घेऊन जातोय. आणि ज्या शेतामध्ये आपण बघूया त्याचा रिझल्ट काय आला. तर चला आपण त्या शेतामध्ये. सर तुमचं नाव सांगा आणि तुम्हाला काय फरक दिसतोय. बघा, फर्टिलायझर तुम्ही वापरलं आणि इंडिया ग्रोही तुम्ही वापरलं. तर फर्टिलायझर आणि आज आपण जे ऑर्गॅनिक शेतीला तुम्ही सुरुवात केली आहे याच्यामध्ये तुम्हाला काय फरक वाटतोय? आणि जिच्या शेजारी माझी शेती आहे त्याच्यात मी नाही वापरलं तर फार फरक आहे. ह्या पिकात आणि त्या पिकात भरपूर फरक आहे. मला फरक जाणवला. बरं, आता त्या शेतामध्ये आपण पाऊल ठेवलं सर, ह्या शेतामध्ये पाऊल आपण ठेवलं तर काय वाटतंय तुम्हाला? हे तर उत्तमच आहे. मॅजिक ग्रो टाकलं, मॅजिक ग्रो मॅजिक पण टाकलं होतं सरांनी. आणि मी बघतोय मित्रांनो, आपण ती शेती पण बघितली पलीकडची आणि ही शेती पण बघितली. त्या शेतीमध्ये जी जमीन ही कडक वाटते आणि ही शेती जी आहे तर भुसभुशीत आहे. भुसभुशीत याचा अर्थ काय होतो मित्रांनो, की जे गांडूळचं जे प्रमाण आहे या शेतामध्ये खूप मोठं वाढलेलं आहे, त्यामुळे ही जमीन भुसभुशीत झालेली आहे. तर बघा, हा रिझल्ट तुमच्या समोर आहे. सर काय सांगणार तुम्ही शेतकऱ्यांना, काय एक मेसेज देणार तुमच्याकडनं? मॅसेज काय, मला हे प्रोडक्ट आवडलेलं आहे. सर्व शेतकऱ्यांनी प्रयत्न करून वापरायला काही हरकत नाहीये. नाही जर पडलं तुम्हाला नका वापरू, पण तो एकदा वापरला की नंतर 100% वापरणार, हे मला पूर्ण माहिती आहे. तुम्ही 4 एकर शेती क्षेत्र असलं तुमचं तर 1 एकरात वापरून बघा, 2 एकरात वापरून बघा. तुम्हाला जर फरक पडला तर वापरा, की नका वापरू. यस. आणि तुम्ही वापरणारच. खूप खूप धन्यवाद सर, तुमचा खूप चांगला मेसेज तुम्ही शेतकऱ्यांना पोहोचवला. आणि ऑर्गॅनिक शेती काळाची गरज आहे मित्रांनो. मोठमोठ्या आजारांपासून जर आपल्याला वाचायचं असेल तर ऑर्गॅनिक शेती करावं लागेल. ओके, परत आपण एका नवीन व्हिडिओ सोबत भेटू. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान, जय किसान.